हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. ती तुम्ही व्यवस्थित बघा. ही सरळ रेष ओढून घ्यायची. त्याच्या अगोदर सरळ रेष झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची टाकायची. आता समजा कोणाची तयार उंची जर 14 असेल तर 1 इंच वाढून घ्यायची, तर 15 इंचाची उंची. आणि तयार उंची जर 13.5 असेल तर 14.5 घ्यायची. तर मी 14.5 इंचीचं तयार करते. अंतरावर पुन्हा 14.5 म्हणजे 14.5 आहे. आता ह्या सरळ रेषेवर शोल्डर टाकायची. शोल्डर आपली 5 इंच. पाच इंच शोल्डर टाकली. पाठीमागला. नंतर आपल्याला ह्या शोल्डरवरूनच खाली आडवं एक घ्यायचे 5 इंचावर. ही सरळ रेष येण्यासाठी पॉइंट दिला. इथं आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 6 इंचाचा. मोंडा घेतला. आता ह्या मोंड्यावरच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. त्यांची छाती आहे 8.5 इंच. 8.5 इंचावर एक पॉइंट दिला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे पॉइंट मिळून घ्यायचे. हे झालं. आता या कोपऱ्यातून मोंड्याला पाठीमागल्या मोंड्याचा आकार द्यायला आपल्याला इथं 1.5 इंचावर पॉइंट द्यायचा आणि ह्या 6 इंचाचं निम्म करायचं आहे, म्हणजे 3 वर एक पॉइंट द्यायचा. आता हा पॉइंट आपला फिटिंगचा आहे 8.5 इंच. इथून 3 इंच आणि हा 1.5 इंच. त्याला फक्त गोलाकार द्यायचा. या असा. इथं पॉइंटवर आल्यानंतर थोडंसं राऊंडमध्ये खाली घ्यायचं. आता इथं आपल्याला कंबरचा भाग टाकायचा. 8.5 इंच छाती आहे, 7.5 इंच कंबर आहे. 7.5 इंच टाकलं. इथं आपल्याला खाली टक्स घ्यावे लागतात. त्याच्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणून पूर्ण आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं. हा झाला आपला बॅक साईड. आता आपल्याला इथं गळा टाकायचा. गळा 2 वर टाकायचा. 3 ची शोल्डर राहणार आणि तिरका त्यांचा 9चा आहे. 9चा गळा टाकला आणि 9च्या पॉइंट पासूनच 3 इंच आत घ्यायचा. बॉक्स बनवून घ्यायचा. असं प्रत्येक ह्याला 3-3च घ्यायचं ना. जर समजा कोणी डीप गळा घालत नसेल तर तुम्ही इथं 2.5 इंच पण घेऊ शकता. आणि डीप गळा घालत असेल तर 3 इंच. त्याच्यापेक्षा जरी डीप गळा घालत असेल तर 3.5 इंच 4 पर्यंत सुद्धा हे आपला गळा पैसू शकते. हे 4 पर्यंत लास्ट 4 पर्यंत. 4चा लईच असं पाठीच्या बाहेर जातं. त्याच्यामुळं आपण 3.5 पर्यंत
नॉर्मली घेऊ शकता. आता इथं गोलाकार देऊन घ्यायचा. पाहून घेतलं त्याचे. पाहून घेतला इथं. एक पण जमते का तिथं? एक पण जमते, पाऊण पण जमते, एक पण जमते, पाऊण पण जमते. हे झालं आपलं बॅगचं. हे कटिंग करून दाखवते. साईड झाली कट करणं. आता आपल्याला गळा तुम्ही असाही कट करू शकता, नाहीतर ही अशा जशाच तसं आपल्या ब्लाऊजवर टाकून नंतरही आपण गळा त्या ब्लाऊज पीसावर टाकलेला कट करता येते. त्याच्यावर जर आपण गळा कट करून त्याच्यावर टाकला ना, थोडासा खडूच्या रेषेमध्ये हे मोठा होते. त्याच्यामुळे पुन्हाच आपण अशाला असं टाकायचं. सरळ रेष सोडून घ्यायच्या अगोदर. आता इथं आपल्याला 5.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. समोरच्या भागाला शोल्डर ही 5.5 इंचाची घ्यायची. 5.5 इंचावर आणखी एक खूण करून घेतली. हे सरळ रेष ओढून घ्यायची. या रेषेवर आपल्याला 6 इंच घ्यायचे. पण 6 इंच घेतलं. नंतर आपल्याला इथं आता 8.5 इंचाची आपली छाती होती, तर इथं 9 इंच घ्यायचे, कारण अर्धा इंच आपलं हुकाई पट्टीसाठी जातं इकडं या साईडला. त्याच्यामुळे आपण इथं 9 इंच एक पॉईंट दिला. नंतर आपल्याला 2 इंच घ्यायचे, कारण इथला टक्स मारण्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मिळून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता इथं काय करायचं, पाऊण इंचावर खूण करून घ्यायची. 1ला 2 पॉईंट कमी, पाऊण इंचावर खूण केली. हे फिटिंगची आपली रेष आहे. त्याच्या अलीकडे 1 इंच अंतर घ्यायचं आणि ह्या आतून घ्यायचा आहे आकार. समोरच्या मुंड्याचा आकार आतून घ्यायचा असा डार्क करून घ्यायचा. हे झालं. आता आपल्याला उंची घ्यायची. समोरच्या भागाला आपण उंची 14.5 घेतली होती. आता आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजे इथं आपल्याला 15.5वर एक खूण करून घ्यायची. पुन्हा 15.5वर आणखी एक खूण करून घेतली. ही सरळ रेष. आता कंबर घ्यायची आपली. याच्या 7.5 इंचाची आपली कंबर होती तयार. इथं अर्धा इंच आपल्याला हुकाईसाठी आणि इथला टक्स घेण्यासाठी 1 इंच आणि समोर आपल्याला 1.5 इंच असं मिळून 3.5 इंच एक्स्ट्राचा आपण 3.5 इंच एक पॉईंट दिला. हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळून घ्यायचा. खाली घ्यायचा. आता आपल्याला खालच्या कमरेच्या साईडनं 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. हे क्रॉसपट्टीसाठी किती मोठं माप असलं तरी आपण 2.5 इंचाची क्रॉसपट्टी काढली की ती परफेक्ट बसते. अडीच इंचाची आपली क्रॉसपट्टी निघाली. आता इथं काय करायचं, इथं 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा. 2 इंचावर एक पॉईंट दिला आणि क्रॉसपट्टीचं आपल्याला टोक काढायचं आहे, तर ते टोक आपल्याला पाऊण इंचावर काढायचं आहे.
पाऊण इंचावर क्रॉसपट्टीचं आपलं टोक निघालं. आता आपल्याला गळ्याच्या साईडनं गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा हा 2.5 इंच पॉईंट द्यायचा आणि खाली उंचीला 7 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता समोरचा गळा कोणी कमी जर वापरत असेल तर तुम्ही 6.5 पर्यंत 6 पर्यंतही घेऊ शकता. आता 7चा आहे आणि इथून 3 इंचावर एक पॉईंट दिला. आता इथं तुम्ही गळ्याचा शेप कसाही देऊ शकता. पंचकोनी द्यायचा असेल तर थोडंसं असं करायचं. हे इथं पॉईंट द्यायचा 1/2 इंच बाहेर आणि असा आकार द्यायचा. आता मी इथं गोलच घेणार आहे. हा गळ्याचा आकार झालेला आहे. आता पूर्ण समोरचा भाग झाला. आता आपल्याला टक्ससाठी पॉईंट द्यायचे तर आता हे तुम्ही बघा. आता इथून 4 इंचावर घेतला. 1/2 इंच इकडं 1/2 इंच इकडं असा आपल्याला 1 इंचाचा टक्स मिळाला. वरून आपल्याला 10.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. इकडूनही 4 इंचावर सरळ रेष ओढून घ्यायची 4च्या पॉईंटवर. हे आपला एक पॉईंट झाला. आता हे जे पॉईंट आहे ह्याला सरळ रेषेमध्ये एक रेष ओढून घ्यायची. अशी घेतली. आता आपल्याला दुसरे पॉईंट द्यायचे. तर इथून टेप ठेवायची. 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा. 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता हे पॉईंट आपल्याला कुठे मिळवायचे? ही क्रॉसपट्टी आहे. कमरेच्या साईडचा पॉईंट क्रॉसपट्टीच्या 1.5 इंच वर घ्यायचा आणि ही 1.5 इंच 2 इंचाला टच करायचं. थोडंसं 1/2 इंचाला पण कमी शिलाई मार्जिन घेऊन हा आपला एक पॉईंट झाला. आता हा पॉईंट 2 इंचाचा हे टोक आहे. ह्या टोकापासून 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि थोडासा तिरका. दीड इंच 1 इंच पावणे 1 इंच पण चालते. हा पॉईंट झाला. आता आपल्याला इथला पॉईंट घ्यायचा आहे. तर इथला पॉईंट घेताना आपल्याला बघायचं आहे की हे आकार असा आला पाहिजे. इथं आला पाहिजे असा. तर हे टोक झालं सेंटर. तर इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. अडीच इंच घेतला. आता आपल्या ह्या टोकाला मिळवायचं. इथं पण थोडंसं 1/2 इंचाला पण कमी अंतर घ्यायचं आतलं. हे आपले 4 पण पॉईंट झाले. ही आपली पूर्ण मापे झालेली आहेत. ही बॅक साईड
ही आपली फ्रंट साईड आहे. या मापाने तुम्ही 34 इंच चेस्ट साईजच्या पेपर कटिंग करू शकता. हेच पेपर आपल्याला ब्लाऊजवर कसे टाकायचे हे मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे. ही समोरचा भाग त्याच्यावर ठेवून बघा क्रॉस पट्टी. हे आपले 3 पार्ट आपल्याला भेटतात. स्लीव कटिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे मापे तुम्ही घरच्या घरी काढू शकता. ब्लाऊज तुम्ही तुमचं घरच्या घरी शिवू शकता. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील. धन्यवाद.